नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये टू बीचे रूप किंवा कोणते वापरावे. याच्यामध्ये आय म्हणजे मी आणि यानंतर आपण यूज केलेलं आहे ॲम. इथे बघू शकता आपण यानंतर वी यूज केलेला आहे. यानंतर आर, यू नंतर आर, दे नंतर आर. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि दे म्हणजे तो, ती, ते. यामध्ये बघा आय नंतर ॲम वापरायचं आहे. वी यू दे हे प्लुरल फॉर्म आहेत आणि याच्यानंतर आर वापरायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता ही शी इट नाऊन याचा उपयोग केलेला आहे. तर या ही शी इट नाऊनमध्ये आपण बघू शकता ही नंतर ही म्हणजे तो, त्यानंतर इज वापरले आहे. शी म्हणजे ती, त्यानंतर इज वापरले आहे. इट हे वस्तू किंवा आपण प्राणीसाठी यूज करतो त्यासाठी त्यानंतर आपण इज वापरले आहे. आणि नाऊन म्हणजे नाम जर एक वचनी असेल तर आपण त्याच्यामध्ये इज वापरतो. ते जर नाव अनेक वचनी असेल तर आपण प्लुरल फॉर्म म्हणून आर त्याचा उपयोग करू शकतो. तर एक वचनी असेल तर इज वापरावे, अनेक वचनी असेल तर आर वापरावे. हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आलेले. हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम, इज, आर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये टू बीचे रूप आपण यूज करतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बाकी व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.